तर भूषण कसं माहीत आता भाद्रपदाचा गणेशोत्सव असेल किंवा माघातला गणेशोत्सव असेल, दोघांच्या वेळेला गोष्ट एकच बोलली जाते, की पार्वतीने तिच्या मळापासून गणपती केला हे. तर मुळात खरी गोष्ट काय आहे आणि ही कधीची आहे? की गौरीने अंगाचा पुतळा मळाचा पुतळा केला, त्याला प्राण फुकले, त्याला दरवाजे बसवलं. ही कथा शिवपुराणामध्ये येते. अ, ब्रह्मवैवर्तामध्ये वेगळी वेगळी कथा आहे. तर मग तिथे पण सुद्धा एक पार्वतीचा पुत्र ह्याप्रमाणे कथा येते. तसंच गणेश पुराणामध्ये एक कथा येते की आपल्याकडे एका गोष्टीचा एक गोष्ट जर सतत हॅमर झाली की मग तीच खरी मानली जाते. आणि एक स्टिरियोटाइप होतो गणपती. गणपती एकदम म्हणजे जगामध्ये आता आपण बघायला तर गणपती एका नॉन हिंदूला जो गणपती माहिती आहे, तो दुसरा कुठला देव त्यांना माहीत नाही. म्हणजे गणपती हा इतका सगळ्यांना लोकप्रसिद्ध असून सुद्धा गणपतीबद्दल जे लोक पुजतात त्यांनाही त्याच्याबद्दल काही माहीत नाही. गौरी गर्भोद्भव हेच त्याचं शास्त्रामध्ये वेगळं नाव आहे. तर गौरी गर्भोद्भव म्हणजे काय, तर आपण त्या शब्दाचा फोड केला असा तो गजानन अवतार. आता इथे गजानन अवतार यांनी विशेषपणे सांगितलं. त्याच्यामध्ये काय होतं की तो जन्मताच गजमुख होता. म्हणजे ह्या तिथीला गणपतीचा कुठल्याही प्रकारे शिरच्छेद झालेला नाहीये. तर नमस्कार मंडळी, मी योगेश चेनवणकर. गप्पाच्या पुढच्या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या गप्पा या फक्त गणपती बाप्पांच्याच आहे. ना कुठलं आपण मंडळ आहे, ना कुठलं काही, फक्त एक गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पांचा अभ्यास किती असतो त्याच्यावरच आहे. तर तुमचा अजिबात वेळ न घेता मी आज आपल्या पाहुण्यांची तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. भूषण राऊत, नमस्कार. मोरया. मोरया. खूप सुंदर हे आजचं पॉडकास्ट होणार आहे, जेवढं आमचं बोलणं झालं आहे. भूषणरावचं वर्णन करायला गेलं तर एक गणपती अभ्यासक, म्हणजे जो गणपतीचं पुराणानुसार काही जे रेखाचित्र काढतो तो. तर आपण सुरुवात करूया आजची गप्पा. तर भूषण कसं माहीत आता भाद्रपदाचा गणेशोत्सव असेल किंवा माघातला गणेशोत्सव असेल, दोघांच्या वेळेला गोष्ट एकच बोलली जाते, की पार्वतीने तिच्या मळापासून गणपती केला हे. तर मुळात खरी गोष्ट काय आहे आणि ही कधीची आहे? मुळात म्हणजे एक विशेष सांगायला गेलं म्हणजे धक्का बसेल, पण ही कथा ना भाद्रपद चतुर्थीची आहे ना माघातल्या चतुर्थीची आहे. ही कथा मुद्गल पुराणानुसार आणि गणपतीच्या अनेक शास्त्रानुसार ही कथा जी आहे ते ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीची, म्हणजे भाऊबीजेपासून जो दुसऱ्या चतुर्थीची लागेच लागते त्या दिवशी ही कथा घडलेली आहे. आणि त्या दिवशी तो अवतार घडलेला आहे. म्हणजे पार्वतीने जो गणपती मळापासून बनवला आणि त्याला प्राण फुकले आणि त्याचं शिरच्छेद झाला आणि परत त्याच्यावरती गजमस्तक बसलं, ही संपूर्ण कथा ही त्या कार्तिक शुद्ध चतुर्थीला, म्हणजे भाऊबीजेपासून तृतीया नंतर चतुर्थी जी लागते त्या दिवशी घडलेली कथा आहे. त्यामुळे ही कथा ही ना भाद्रपदाला लागू पडते, ही ना माघात लागू पडते. पण काय होतं की आपल्याकडे एका गोष्टीचा एक गोष्ट जर सतत हॅमर झाली की मग तीच खरी मानली जाते. आणि एक स्टिरियोटाइप होतो गणपती. गणपती एकदम म्हणजे जगामध्ये आता आपण बघायला तर गणपती एका नॉन हिंदूला जो गणपती माहिती आहे, तो दुसरा कुठला देव त्यांना माहीत नाही. म्हणजे गणपती हा इतका सगळ्यांना लोकप्रसिद्ध असून सुद्धा गणपतीबद्दल जे लोक पुजतात त्यांनाही त्याच्याबद्दल काही माहीत नाही. ही एक त्याची गणपतीचं एक वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा एक थोडंसं खंताची गोष्ट आहे की गणपतीबद्दल आपण इतकं प्रेम करतो, पण गणपती हा कोण आहे किंवा गणपतीबद्दलची काही आपण एवढी भावना धरतो, पण त्या गणपतीचं व्यक्तिमत्व काय आहे, त्याच्यामध्ये त्याचं बहुआयामी व्यक्तिमत्व जे आहे त्याच्याबद्दल कोणीही जास्त विचारपूस करायला किंवा त्याच्याबद्दलचं हे करायला जात नाही. फार क्वचित जातात. तर त्याच्यामध्ये आपण बघायला मिळतं की मुद्गल पुराण हे पुराण आहे, गणेश पुराण एक कथा आहे, विनायक महात्म्य एक छोटं सेपरेट एक हे आहे, विनायक रहस्य आहेत. असे अनेक ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये गणपतीबद्दलचं पूर्णपणे वेगळं विश्लेषण सांगितलं आहे. तसं बघा, आता ही उमईच्या पुत्राची जी कथा आहे तर ती कथा कार्तिक शुद्ध चतुर्थीसाठी सांगितली आणि त्या अवताराचं सेपरेट नाव पण सांगितलं आहे की उमापासून बनलेला, म्हणजे उमेच्या अंगाच्या मळापासून जन्मलेला, ह्यासाठी त्याचं नाव हे उमांग मलज हे नाव आहे. उमाचं अंग, त्याचा मळ, उमांग मल, अज म्हणजे जन्मणारा, असा तो उमांग मलज गणपती हा गणपतीचं त्या नावाचं स्वरूप आहे. मग ते स्वरूप कसं दिसतं, तर आपण जे गणपती बघतो गणेशोत्सवमध्ये ते मोस्टली कुठल्या रंगाचे असतात, तर ते स्किन टोनमध्ये असतात. मानवी रंगाचा जो रंग आहे त्याप्रमाणे असतात. पण गणपतीचं हे देव आहे. तो गणपती हा मानव स्वरूपामध्ये जरी असला, मानवी दिसायला एक मनुष्याकृती
त्याचं गळापासून खालचं शरीर हे मनुष्याकृतीसारखं जरी असलं, पण तरी त्याची जी मूळ ओळख आहे, जे त्याचं मेन गाभा आहे, गणपतीवरती गजमस्तक बसवलं, हातचं शरीर बसवलं, ह्याने तो मानवाकृती असून सुद्धा मानवापेक्षा एक सुपर ह्युमन क्वालिटी आहे. त्यामुळे तो बाय डिफॉल्ट एक देव म्हणून माणसाने बघायला पाहिजे. तर आपण काय करतो, अति अति लाडा प्रेमामध्ये जातो आणि त्याला एक देवत्व त्याचं आपण सध्या एक पूर्णपणे दाबून टाकलेलं आहे. तर गणपतीचं जे उमांगमलच तत्व जे स्वरूप आहे, त्याचा रंग ना गोरा ना, म्हणजे त्याचा रंग मानवाकृती नाही, त्याचा रंग हा नील कमळाप्रमाणे निळसर किंवा काळसर असा आहे. मग तो एक श्यामलाकृती आहे. कृष्णाप्रमाणे जसं कृष्ण कसं श्यामल आहे, तसा तो त्याचा रंग हा श्यामलाकृती आहे. मग असे असे गणपतीचे अनेक अवतार आहेत, त्याचे अनेक जन्मतिथी आहेत, त्याच्यामध्ये अनेक त्यांची कथा आहेत, असं आपल्याला दिसतं. मग मला याचं सांग, मग भाद्रपदची नेमकी कथा काय आहे? तर भाद्रपदाची कथा, अशा भाद्रपदाच्या अनेक पुराणामध्ये अनेक कथा येतात, पण त्याच्यातली विशेषतः आता गणपतीबद्दल म्हणतो तर गणेशाचं जे मुख्य पुराण आहे, गणेश पुराण, ह्याच्यामध्ये गणपतीचे दोन खंडामध्ये ते पुराण येतं. एक म्हणजे पहिला खंड म्हणजे उपासना खंड, ज्यात गणपतीची उपासनाबद्दल सांगितलेलं आहे. दुसरा खंड म्हणजे त्याच्यामध्ये क्रीडा खंड, तो त्याच्यामध्ये गणपतीचे विविध अवतारांच्या बद्दलच्याच क्रीडा अवतारांची माहिती येते. त्याच्यामध्ये गणपतीने मुख्यतः 4 युग आहेत आपल्याकडे. हिंदू धर्मामध्ये 4 युग आपण पकडतो, की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. या 4ही युगांमध्ये गणपतीने 4 वेगवेगळे अवतार घेतलेत. ते 4 वेगवेगळे अवतार वेगवेगळ्या देवतांकडे, वेगवेगळ्या ऋषींकडे झालेले आहेत. तर माघातली जी कथा आहे ती माघातली कथा आहे, ते कश्यप आणि अदिती हे जे 2 ऋषी दाम्पत्य आहेत, ज्यांच्यापासून सगळे पुढे आपल्या पृथ्वी ही जी आहे, पृथ्वी सगळे जीवजंतू जन्माला येतात. तर त्या कश्यप आणि अदितींच्या घरी जो जन्मला, तो विनायक अवतार हा सत्ययुगात माघातल्या गणपतीची, माघ महिन्याच्या चतुर्थीच्या गणपतीची अवतार कथा येते. भाद्रपदाच्या मध्ये भाद्रपद एकटी ही चतुर्थी आहे, या एकट्या तिथीसाठी अनेक कथा आहेत आणि अनेक अवतार आहेत. तर त्याच्यामध्ये जी पहिली आपण बघूया तर ती द्वापरयुगाचा गजानन अवतार म्हणून सांगितलेला आहे गणेश पुराणात. तर गजानन अवतार जो आहे, गजवक्त्र अवतार सुद्धा त्याला म्हटलंय गौरी गर्भोद्भव, हेच त्याचं शास्त्रामध्ये वेगळं नाव आहे. तर गौरी गर्भोद्भव म्हणजे काय, तर आपण त्या शब्दाचा फोड केला. गौरी म्हणजे कोण, शंकराची पत्नी, ती गौरी आहे. तिचा रंग गोरा आहे म्हणून सुद्धा तिला गौरी म्हणतात. गौरी गर्भ म्हणजे गौरीचा जो गर्भ आहे त्याच्यातनं उद्भवलेला म्हणजे जन्मलेला. तर गौरी गर्भोद्भव म्हणजे गौरीने पूर्ण प्रसव वेदनाने पूर्ण करून, एक जशी स्त्री गर्भवती होती तशी गर्भवती होऊन तिला प्रसवित करून जन्म दिलेला, असा तो गजानन अवतार. आता इथे गजानन अवतार यांनी विशेषपणे सांगितलं. त्याच्यामध्ये काय होतं की तो जन्मताच गजमुख होता. म्हणजे ह्या तिथीला गणपतीचा कुठल्याही प्रकारे शिरच्छेद झालेला नाहीये. भाद्रपद चतुर्थीचा त्या दिवशी गणपती हा जन्मताच, म्हणजे जो जन्मलाच तोच गजमुखा होता कारण जन्माला. तर याची विशेष कथा कशी येते, की ह्याची विशेष कथा अशी येते की 2 ठिकाणी येते. गणेश पुराणामध्ये सुद्धा येते आणि आगमांमध्ये, शैवागममध्ये सुद्धा येते. तर याच्यातल्या आपण दोन्ही कथा आपण बघूया पाळीपाळीने. तर पहिली कथा गणपतीची जी गणेश पुराणामध्ये येते, त्याच्यामध्ये येतं की सिंधू नावाचा एक दैत्य असतो, जो सूर्याच्या तत्वाने जन्मलेला असतो. त्याला एक वरदान असतं की सूर्याकडनं त्याने अमृत कलश घेतलेलं असतं आणि ते त्याने पोटामध्ये साचवून ठेवलेलं असतं. त्याच्या नाभीपाशी अमृत कलश असल्यामुळे तो अमर झालेला असतो. तर ह्या सिंधू दैत्याने सगळ्याचा त्रास दिल्यामुळे सिंधू दैत्यानेच त्या देवांना बंदी केलं आणि त्यांनी गंडकी नदीच्या किनारी त्यांना बंदिस्त ठेवलं होतं. गंडकी नदी म्हणजे आजचा नेपाळ, तिकडे त्याला बंदिस्त करून ठेवलं होतं. तिकडे सर्व देवांनी गणपतीची आळवणी करून त्यांना गणपतीने दर्शन दिलं आणि गणपतीने सांगितलं की ह्या दैत्याच्या वधासाठी मी अवतार धरीन. तर त्यावेळेला सिंधू दैत्याने पार्वतीवरती डोळा ठेवला होता. पार्वतीला त्यांनी हरण करायचा प्रयत्न केलेला. तेव्हा पार्वतीला त्यांनी पार्वतीच्या प्रार्थनेवरती गणपती प्रगट झाला आणि त्यांनी त्या सिंधू दैत्यापासून पार्वतीला वाचवलं. आणि तेव्हा तिने हे केलं की मी तुझा पुत्ररूपाने तेव्हा तिला ते स्वरूप म्हणजे गणपती स्वरूप दिसलं. तर तेव्हा तिने शंकराला नंतर प्रश्न विचारला की हे जे स्वरूप आहे, हे स्वरूपाचं मला ज्ञान द्या. तर शंकराने गुरुरूपामध्ये पार्वतीला गणपतीचं ज्ञान दिलं आणि तिला मंत्र दिला आणि आत्ता तिला सांगितलं की तुम्ही तपश्चर्याला जा. हे शंकर पार्वती तेव्हा सगळे देवतांना सिंधू दैत्यामुळे त्रासलेलं होतं, तेव्हा शंकर पार्वती स्वतः सुद्धा कैलास सोडून ते बाहेर होते. तेव्हा ते बाहेर कुठे होते, तर ते आपल्या त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये गौतमी नदीच्या काठी गौतमाच्या आश्रमामध्ये ते राहत होते. त्यामुळे गौतमांचा आश्रम हे आपल्या आजचं नाशिक क्षेत्र आहे. तिथून पार्वती निघते आणि ती लेण्याद्री किंवा पुराणातलं नाव जे लेखनाद्री पर्वत,
जिरणापूरच्या ठिकाणी लेखनाद्री पर्वत, जिरणापूर म्हणजे आजचं जुन्नर, जिरणापूर ठिकाणी लेखनाद्री पर्वतावरती तिकडे ती तपश्चर्या करते. ती तपश्चर्या करते, तर ती तपश्चर्या जी आहे ते आजचा गणेशोत्सव आहे. तपश्चर्या करताना तिला ती पूर्ण एक अनेक वर्ष तपश्चर्या करता करता तिच्या अंगावरती वारूळ साचतं. ते वारूळ साचल्यानंतर त्याच्यात सुद्धा ती तपश्चर्या करते आणि तेव्हा तिच्यासमोर गणपती अचानक एक विराट रूपामध्ये गणपती प्रकट होतो. तर विराट रूप म्हणजे कसं विष्णूचं अर्जुनाला दिसलेलं कृष्णाचं विराट रूप असतं, तेव्हा अर्जुन सुद्धा भयचकित होतो. त्याप्रमाणे पार्वतीसमोर गणपती विराट रूप म्हणजे महापुरुष, सहस्रबाहू, सहस्रतोंड, हजार पाय, हजार हात, हजार असा वेगवेगळ्या देवतांनी चेहरे असलेला म्हणजे सगळंच मी आहे असं स्वरूप त्यांनी विश्वरूप दर्शन पार्वतीला देतो. पार्वती ते बघून मूर्छित होते. त्यात वर्णन आहे की एक प्रहरभर ती मूर्छित राहते. जेव्हा तिला जाग येते तेव्हा ती गणपतीचं सौम्य रूपामध्ये ती म्हणते की मला एक सौम्य रूपामध्ये दर्शन दे. तर गणपती तिला एक सौम्य रूपात दर्शन देतो आणि तेव्हा तिच्याकडे ती म्हणते की मला तू पुत्ररूपामध्ये हवं आहेस. तर पुत्ररूपामध्ये हवा असला म्हटल्यानंतर गणपतीला म्हणतो की तुला कालांतराने मी पुत्ररूपामध्ये तुला दर्शन देईन, म्हणजे पुत्ररूपामध्ये तुझ्याकडे मी येईन असं ते दर्शन गणपतीला आश्वासन देतो आणि गणपती आपल्या निजधामाला निघून जातो. तेव्हा पार्वती येते परत शंकराकडे आणि सांगते असं असं घडलेलं. तर पार्वती नंतर बेचैन होतं. आता आपल्याला गणपतीने वचन दिलेलं आहे तर तिच्याकडे ती वचन होतं. तेव्हा तिने काय केलेलं असतं की पूर्वी तिला हिमालयाने एक व्रत सांगितलेलं असतं की तिला तिचा पती जो हरवलेला पती जो आहे तुला मिळावा म्हणून हिमालयाने तिला पार्थिव गणपती व्रत सांगितलेलं असतं. ते पार्थिव गणपती व्रत म्हणजे काय की माती घ्यावी, मातीचा गणपतीची मूर्ती करावी, तिला पूजावं आणि त्या पूजनामध्येच तिचं पूजन करत राहावं, 1 महिनाभर करावं किंवा 21 दिवस करावं असं तिने व्रत दिलेलं असतं हिमालयाने. तर ते ती व्रत स्मरण करते आणि तेच व्रत ती परत सुरू करते. तर तिने सुरू कधी केलेलं असतं तर श्रावण शुद्ध चतुर्थीला गणपतीचं तिने व्रत सुरू केलेलं असतं असं कथानक सांगतं. श्रावण शुद्ध चतुर्थीपासून तिने महिनाभर रोज गणपतीची ती मातीची मूर्ती जी बनवलेली तिने पहिल्या दिवशी तिने रोज पूजा करायची, रोज त्यासमोर तप करायची, असं तिने 21 दिवस केलं, म्हणजे 1 महिनाभर केलं. ते महिना कुठे संपतो? श्रावण शुद्ध चतुर्थीपासून ते भाद्रपद शुद्ध चतुर्थीला, भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला ते व्रत 1 महिना होतं. तेव्हा पार्वतीने पूजा केली सकाळी, ती तप करायला बसली तेव्हा गणपतीसमोर ध्यान करायची. माध्यान्ह काळी म्हणजे सुमारे 11 ते 1 ह्याच्यामध्ये त्या मूर्तीमधनं गणपती प्रकट होतो. तो गणपती जो असतो त्या मूर्तीच ती हलायला लागते, मूर्तीलाच प्राण सुटतो आणि गणपती त्या मूर्तीतनं प्रकट होतो. हे वर्णन आहे. तर ते गणपती त्या गजमुखधारी मूर्तीतनं प्रकट झाल्यामुळे तो गजमुखधारी गणपती हा तिच्या समोर दिसतो. तर तो कसा दिसतो? तर एक त्याच्यामध्ये वर्णन येतं की तो 6 हाताचा आहे. 6 हाताचा गणपती, गोरा रंगाचा, गौरीचा पुत्र म्हणून गोरा रंगाचा आहे. तिचं आत्मतत्व त्याच्यामध्ये गेलेलं असतं आणि प्राणप्रतिष्ठा केलेली असते आपण. तर आपण प्राणप्रतिष्ठेमध्ये आपलं आत्मतत्व गणपतीमध्ये समर्पित करू, मूर्तीमध्ये घालून त्याचीच पूजा करतो. तर ते प्राणतत्व तिच्यामध्ये घेतो. गौरी जशी आहे तसंच तो गणपती समोर आला आणि ह्याच्यामध्ये विशेषत्व काय झालं, गौरी कशी आहे, गौरीला का हातीचं तोंड नाहीये. तर त्यामुळे जो गणपती दिसला समोर प्रगट झाला त्या मूर्तीतनं बाहेर आला तर तो सुद्धा हातीच्या तोंडाचा नाही, तो गणपती मानवाकृती आहे. म्हणजे त्याचा पूर्ण चेहरा हा त्याच्यामध्ये वर्णन येतं की सुनासन, की त्याचं नास म्हणजे त्याचं चांगला आखीव रेखीव नाक असलेला असा तो शुभ्रुवदनम, की शुभ्रुवदन म्हणजे की त्याचे भुवया अत्यंत सुंदर, त्याचं नाक अत्यंत रेखीव आहे असं वर्णन आहे. त्यामुळे तो तिथे मानवाकृती रूपामध्ये म्हणजे पूर्ण मनुष्याचा चेहरा असलेला गणपती तो तिकडे प्रगट होतो. त्याचे 6 हात असतात आणि असा तो पार्वती पुत्र किंवा गिरिजाचा आत्मतत्व म्हणून गिरिजात्मज नावाने तिथे तो प्रकट होतो. आणि ही जी कथा आहे ही भाद्रपद शुद्ध चतुर्थीची कथा आहे. ही गणेश पुराणाने सांगितलेली त्या दिवसाची ही कथा आहे. दुसरी मी म्हटलं शैवगामध्ये एक कथा येते जी गजानन अवतार ही त्रेतायुगामध्ये घडते. पार्वतीचा हा जो पुत्र मी सांगितला ही त्रेतायुगामध्ये घडलेली कथा आहे. मयुरेश्वर अवतार, त्याला मयुरेश सुद्धा अवतार म्हणतात आणि त्याला गिरिजात्मज सुद्धा म्हणतात. त्याला आदिशक्तीचा पुत्र म्हणून आद्येश हे सुद्धा एक नाव आहे. जो गुण आता हे विराट रूपाचं हे सौम्य रूप असल्यामुळे तो विराट रूप हे त्रिगुणांचा अधिपती म्हणून त्या गणपतीला गुणेश हे सुद्धा एक नाव आहे, म्हणजे जो पार्वती पुत्र म्हणून आहे. तर ही कथा आहे ती त्रेतायुगामध्ये. आता हीच कथा त्रेतायुगाच्या जेव्हा गणपती होतो तेव्हा गणपतीचा अवतार होतो सिंधू दैत्याचा मारण्यासाठी. सिंधू दैत्य मारल्यानंतर पार्वती समोर गणपती जातो आणि आता मी माझा अवतार कार्य संपत आहे तर मी जाणार आहे परत माझ्या धामाला. तर तेव्हा पार्वतीला तो आश्वासन देतो की बाई पुढल्या वेळेला जेव्हा लागेल तेव्हा मी तुझ्याचकडे जन्म घेईन असं तो आश्वासन दिल्यानंतर गणपती अंतर्धान पावतो. पार्वती तिला
तिचा शोक होतं, पण ती मग वाट बघते. मग द्वापरयुगामध्ये काय होतं की द्वापरयुगामध्ये चं ती स्मरण करत असते पार्वती, तेव्हा सिंदुरासुराचा जन्म होतो. सिंदुरासूर हा कसा जन्मतो की ब्रह्मदेव एकदा बसलेला असताना त्यांच्या तोंडातनं त्यांना एक जांभई फुटते. त्या जांभई फुटल्यानंतर जांभईतनं एक पुरुष प्रकट होतो. त्याचा रंग हा लालसर असतो किंवा शेंद्री रंगाचा त्याचा रंग होतो. त्या पुरुष मोठा होतो आणि ब्रह्मदेवाला म्हणतो की तुमचा पुत्र आहे, तुम्ही मला माझं नाव का, मला काय करायचं, माझं नाव काय, माझं अस्तित्व का, कारण काय ते द्या. तेव्हा सिंधू दैत्याला सिंधू जो असतो तो प्रगटला त्याचं नाव ब्रह्मदेव सिंधू ठेवतात आणि त्याला सांगतात की अत्यंत बलवान असशील, तू माझा पुत्र आहेस, म्हणजे अत्यंत त्यांना एक उफाळून आलेलं असं प्रेम. त्या ह्याच्यामध्ये तिला अनेक वरदान देतात. त्याच्यामध्ये एक देतं की तू ज्याला मिठी मारशील, तो तुझ्या मिठीच्या कवजेमध्ये येतील किंवा जो तुझ्या कॅपॅसिटीमध्ये येईल, त्याला तो तुझ्या मिठीमध्ये जर आला की तो मरेल, तो नष्ट होईल, असं त्याला वरदान देतो. मग ह्या वरदानाने उन्मत्त झालेला सिंदूर हा शुक्राचार्याकडे जातो आणि शुक्राचार्याकडनं, म्हणजे शुक्राचार्य असुरांचे गुरु, त्यामुळे गुरु त्याप्रमाणे शिष्य बनवणार, ह्या हिशोबाने तो सिंदूर हा सिंदुरासूर होतो. या सिंदुरासुराने मग खूप परत त्रास दिलेला असतो. तेव्हा परत देव हे होतं, हतबल होतात. तेव्हा काय होतं की पार्वती आणि शंकर ही आगमामध्ये कथा येते की पार्वती आणि शंकर एकदा कैलासामध्ये विहार करत असतात. तेव्हा त्यांना कैलासाच्या मानसरोवराच्या ठिकाणी त्याला एक हत्तीचं जोडपं दिसतं, हत्तीण्याचं. तेव्हा पार्वती त्या शंकराला बघते की मला तुम्हाला त्या हत्तीच्या प्रमाणे बघायची इच्छा आहे, अशी ती पार्वती इच्छा प्रकट करते. आता आपल्या स्त्रीची एक इच्छा प्रकट केल्यानंतर तिची पूर्ण करणं हे पतीचं कर्तव्य आहे. त्यामुळं शंकर हा अत्यंत सुंदरसा शुभ्र असा हत्तीचं रूप धारण करतो आणि तो विहार करतो. त्यावेळेला पार्वती हत्तीणीचं रूप धरते, स्वतः हत्तीण होते आणि ती मग त्या शंकरासोबत विहार करते. मग त्या दोघांचं मिलनातनं 22 महिने जे हत्तीचा कालखंड आहे, जो त्याचा जो प्रेग्नेन्सीचा काळ आहे, 22 महिने गणपती म्हणजे पार्वती हत्तीण म्हणून प्रेग्नंट राहते आणि त्याच्यानंतर ती प्रसवते. 22व्या महिन्यानंतर ती सुद्धा ज्या दिवशी प्रसवते त्या दिवशी ही भाद्रपद चतुर्थी असते. त्या दिवशी ती प्रसवून तिला तो पुत्र होतो, तो गजानन अवतार. तो जन्मताच गजमुख असतो किंवा तो हत्तीप्रमाणे दिसतो, पण त्याला मग शंकर वरदान देऊन त्याला पुरुषाकृती करतात. मग तो गजानन दिसायला हत्तीचं तोंड असतं आणि खाली पुरुषाकृती आकार असतो, असा तो गजानन अवतार. हा भाद्रपद चतुर्थीची दुसरी कथा. ह्याला गजभक्त होता. आता त्या गजानन अवतार झाल्यानंतर गणेश पुराणामध्ये ही कथा अशी येते की गजानन अवतार घडला, जो मी म्हटलं गौरी गर्भोद्भव, गौरीच्या गर्भाने उद्भवलेला, जो मूळतः जन्मताच गजमुख होता. जो मूळतः गजमुख असल्यामुळे तो लालसर, तेव्हा जन्मला तेव्हा लालसर होता. तर तो गौरी गर्भोद्भव गणपती आज्ञा सांगतो शंकराला की मला इथे नाही, माझं हे स्थान नाही लिहिलेचं, माझं स्थान हे वरण्य राजाच्या घरी आहे, तिकडे मला नेऊन सोडा. तर मग शंकर नंदीला सांगतात की हे अर्भक घेऊन जा आणि वरण्य राजाकडे, म्हणजे दंडकारण्यामध्ये, वरण्य म्हणजे आजचं जे राजूर नावाचं स्थान आहे बीड जिल्ह्यापाशी, तिकडे राजूर हे स्थान, हे ते पूर्वीचं राजसदन, आणि राजसदन हे स्थान जे आहे हे वरेण्य राजाची राजधानी. तिकडे मला त्यांच्या घरी नुकतंच एक अर्भक, त्यांच्याकडे बाळ जन्मले जे असुरांनी नेलेलं आहे, आणि तिथे मला देऊन ठेव. म्हणजे जसं ही स्टोरी कशी दिसते की कृष्णाची जी स्टोरी आहे, हे कृष्ण देवकीकडे जन्मतो आणि वसुदेव त्यांना नंदाकडे नेऊन सोडतो. असं शंकर पार्वतीकडे हा गणपती प्रगटतो, जन्मतो, पण नंदीच्या यांनी तो आपल्या महाराष्ट्रामध्ये राजूर ठिकाणी त्याला आणून सोडलं जातं. मग त्या राजाला नुकताच पुत्र झालेला असतो, त्याला त्याचा आनंद असतो, पण जेव्हा तो येऊन बघतो तर त्याचा पुत्र नसून तो हा गजमस्तकधारी इकडे बालक बघितल्यानंतर तो राजा अत्यंत भयचकित होतो. म्हटलं आता माझ्या राज्यामध्ये मी असा विचित्र बालक दिसला त्याला, तर हे राज्यवाली मलाच काहीतरी करतील. त्या हिशोबाने तो काय करतो, सैन्याला सांगतो की हे पुत्र जाऊन जंगलात सोडून द्या. आता ते पुत्र सैन्य उचलतं आणि ते जंगलामध्ये एका ठिकाणी जाऊन सोडून परत येतं. त्यावेळेला पराशर ऋषी हे त्या जंगलातनं विहार करत असतात. तेव्हा त्यांना ते बाळाचं रडण्याचा आवाज येतो. ते परत तिथं जातात, ते बघतात की हे असं लाल रंगाचं 4 हाताचं गजमुखधारी बाळ रडतंय. मग ते त्या बाळाला अडॉप्ट करतात, आपल्या आश्रमात आणतात, त्याला मोठं करतात. तिकडे गणपतीच्या अनेक लीला होतात. त्याचं नाव मग हे गजभक्त ठेवतात, कारण की तो जो चेहरा हे मात्र गजानन ठेवतात. म्हणजे गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे चेहरा, असं त्याचं नाव गजानन ठेवतात.
मग तो जेव्हा मोठा होतो तेव्हा तो 5 वर्षाचा का 9 वर्षाचा होतो, त्यावेळेत सगळे देव पुन्हा त्याच्याकडे प्रार्थना करायला येतात. मग तेव्हा तो गजानन अवतार जो आहे त्या सिंधुरासुराला वध करतो. असं ती कथा आहे. मग ही जी कथा आहे याच्या दोन्हीमध्ये सुद्धा तुम्हाला एक दिसेल की कुठेही शिरत म्हणजे गणपतीचं शिर कापलं किंवा दुसऱ्या तिचं प्राण्याचं शिर कापलं, तिकडे ते आणलं, जोडलं. हे दोन्ही कथानक हे कुठेही भाद्रपद शुद्ध चतुर्थी ह्या तिथीशी संबंधित नाही आहे. हे विशेष आहे. मला एक सांग ना, आता जसं तुझ्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये आलेलं काही अवताराचं तो बोललास की ज्याच्यामध्ये तो मानवी चेहरा होता हां. आणि काही ह्याच्यामध्ये तो हे गजमस्तक होता. तर नेमके असे कुठले कुठले अवतार आहे की ज्याच्यामध्ये मानवी चेहरा होता? मानवी चेहऱ्याच्या अवताराचे मध्ये येतं एक म्हणजे माघ शुद्ध चतुर्थीची, जी मी सांगितलं की माघ महिन्यामध्ये कश्यप आणि अदितींच्या घरी जन्मला तो गणपतीचा अवतार हा मानवी चेहरा होता, कारण की तो ऋषीचा पुत्र आहे. तो मानवी चेहऱ्याने प्रगटला. मग जेव्हा जेव्हा भक्ताच्या उद्धारासाठी जे प्रसंग येतात तेव्हा तेव्हा त्यांनी गजमस्तकधारी अवतार म्हणजे गजशुंडाधारी स्वरूप दाखवलं. पण ते क्षणिक होतं, ते परत तो लीला अवतारामध्ये म्हणजे मानवी अवतारामध्ये होतं. तर ते जे स्वरूप आहे त्याचं स्वरूप म्हणजे स्वर्ण तापलेल्या सोन्याप्रमाणे, तप्त कांचन वर्ण म्हणजे तापलेल्या सोन्याचा जो रंग असतो पिवळसर किंवा नारंगी, तशा उज्ज्वल अशा रंगाचा तो गणपती होता. त्याचे 10 हात सांगितले, त्यामध्ये त्याचं वाहन सिंह सांगितलं, असं त्याचे लक्षण सांगितले. आणि प्लस त्याचं असं सांगितलं की तो मानवी कृती चेहराचा आहे, मनुष्यकृती चेहराचा आहे. वेळ प्रसंगी तो गजमस्तक दाखवतो पण परत मानवी चेहऱ्यातच राहतो. असं पूर्ण त्यांनी अवतार कार्य हे मानवी चेहऱ्यामध्ये केलेलं आहे. असा तो 10 हाताचा गणपती आहे. हा माघ महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला जो आपण गणेश जयंती म्हणतो, ही त्या गणपतीची ही मुख्य कथा आणि ही त्याची मुख्य तिथी आणि ही त्या दिवसाच्या व्रताची ही देवता. त्याचं नाव मोहत्कट आहे, त्याला विनायक सुद्धा म्हणतात. तर आणि विशेष म्हणजे एक अजून एक सांगायचं की सिद्धिविनायक जो आपण म्हणतो, तर सिद्धिविनायक ही ह्या महोत्कटाच्या अवतारात लीलामध्ये घडलेल्या एका लीलेमुळे त्याला एक नाव दिलेलं आहे सिद्धिविनायक. कारण की महोत्कटाचा अवतार हा झाला होता देवांतक आणि नरांतक या 2 या राक्षस बंधूंच्या वधासाठी. या 2 राक्षस बंधूंच्या वधासाठी एक मोठं युद्ध झालं. याच्यामध्ये गणपतीने आपलं एक सैन्य उभं केलेलं. याच्यामध्ये गणपतीने आपल्या अष्टसिद्धी या सेनाची केलं. मग आपल्या गणपतीच्या दोन्ही पत्नी आहेत, जे म्हणजे आपल्याला हा एक वेगळा विषय होतो की गणपतीच्या पत्नी कोण कोण आहेत. तर प्रामुख्याने सिद्धी बुद्धी या 2 नावाने 2 शक्ती गणपतीच्या कायम असतात सोबत. तर या सिद्धिबुद्धीमध्ये जी सिद्धी आहे तिचे ह्या 8 गण आहेत. अणिमा, लघिमा, गरिमा, महिमा, ईशित्व, वशित्व, प्राकाम्य अशा ज्या 8 सिद्धी आहेत, ह्या सिद्धीने सोडल्या आणि त्याची एक सेना उभी केली. तर त्या सिद्धींचा जो अधिनायक असा म्हणून तो गणपतीचं त्या महोत्कट अवतारामध्ये सिद्धिविनायक हे नाव. सिद्धिविनायकाचा ओरिजिन तिथून येतो आपल्याकडे. अशी ती. मग आता आपण नॉर्मली जे सिद्धिविनायक बघतो ते काय मग? आता आपल्याकडे उजव्या सोंडीचा गणपतीला सिद्धिविनायक असं एक प्रचलित प्रमाणे आलेलं एक नाव आहे. पण सिद्धिविनायक हे त्या म्हणजे कसं सांगायचं की एक नाव दिलेलं आहे की बाबा हा सिद्धिविनायक आहे. कारण की का की म्हणजे व्रतपूजेमध्ये जिथे नाव येतं की जे आपण पूर्वी म्हटलं हिमालयाने जे पार्वतींना व्रत दिलं, त्याच्या व्रताचं नाव जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा त्याला पार्थिव सिद्धिविनायक व्रत असंच म्हटलं जातं. त्यामुळे पार्थिव सिद्धिविनायक हे त्या व्रताच्या देवतेचं नाव दिल्यामुळे त्या गणपतीचं नाव आपण सर्रासपणे सिद्धिविनायक असं एक रूढ झालेलं आहे. असं म्हणलं की गणपतीच्या बाबतीत अनेक स्टिरियोटाइप्स आहेत. समाजामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं गणपतीचं सगळं वेगळं वर्णन ते राहिलं बाजूला, आणि समाजामध्ये रूढ झालेलं आपलं जे वर्णन आहे त्याच्यामुळे गणपतीचं एक स्टिरियोटिपिकल खूप सारे ग्रुप नावं पडलेले आहेत. म्हणजे एक सिद्धिविनायक जसं एक म्हटलं की उजव्या सोंड्याचा गणपती हा सिद्धिविनायकच, त्याला काहीच पुढे त्याला दुसरं नाव असू शकत नाही, आपल्याकडे कल्पनाच नाही त्या बाबतीची. तसं ते सिद्धिविनायक असं नाव त्याला. पार्थिव सिद्धिविनायक व्रतामुळे गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात अशी आपल्याकडे एक रूढ परंपरा आहे, असंमुळे ते सिद्धिविनायक म्हणतात. आता तुमचा दुसरा प्रश्न, पहिला प्रश्न हा होता की मानवाकृती, हा एक अवतार मानवाकृती झाला. दुसरा आपण मयुरेश्वराचं म्हटलं, मयुरेश अवतार. त्याला मयुरेश का म्हटलं की जो गणपती प्रगटला गिरिजात्मज त्याला पुढे एक मयूर वाहन प्राप्त झालं. विनिता म्हणजे कश्यपांच्या जी पत्नी आहे विनिता, तिने एक अंड दिलं होतं. ते अंड गणपतीने फोडलं, त्याच्यातनं एक मयूर प्रगटला. त्या मयुराला त्या गिरिजात्मजाने किंवा त्या गणपती पार्वतीपुत्राने त्याला शांत केलं. तेव्हा तो मयूर शरण झाला आणि विनिताने सांगितलं की हा तुमचा वाहन म्हणून त्याला सेवा द्या. तर ते मग तो वाहन म्हणून झाल्यामुळे मयुरावरती आरूढ किंवा मयुराचा पती
मयूराचं वाहन म्हणून तो मयुरेश्वर किंवा मयुरेश हे त्याचं नाव. मग ते असं मयूरवाहन तो झाला. 6 हाताचं त्याचं स्वरूप सांगितलं. गोरा रंग आहे, 6 हात आणि मानव चेहरा. तिसरा जो मी म्हटलं द्वापरयुगी अवतार तो गजवक्त्रच आहे, म्हणजे त्याचा जन्मताच तो गजमुखी असल्यामुळे तो गजवक्त्र आहे. आणि चौथा जो अवतार आपल्याकडे गणेश पुराणच्या क्रीडाखंडाच्या शेवटला येतो तो म्हणजे धूम्रकेतू अवतार. हा धूम्रकेतू अवतार जो आहे तो घोड्यावर बसलेला आहे. त्याचा अंग हा धूम्र म्हटल्याप्रमाणे धुराप्रमाणे धूसर, तर धूसर म्हणजे ग्रेइश टोनच्या हिशोबाने जाणारा, काळाही नाही ना गोराही नाही, मधला जो ग्रे टोन आहे, ग्रे शेड जी म्हणतो त्याप्रमाणे जाणं तसा अवतार आहे. तो सुद्धा मानवाकृती आहे. त्याचं वर्णन सुद्धा मानवाकृती येतं की तो असा 2 हाताचा गणपती घोड्यावर बसतो आणि तो कलियुगाच्या अंती सर्व अधर्माचा नाश करण्यासाठी कल्कीने आराधलेला असा गणपती म्हणून तो धूम्रकेतू अवतार येणार आहे. कल्कीला सुद्धा जेव्हा त्याचं कार्य जेव्हा त्यालाही ते जमत नाही, म्हणजे कार्यसिद्धीसाठी आपण गणपती पूजतो, जेव्हा कार्यसिद्धी होत नाही कळल्यानंतर कल्की जेव्हा त्या गणपतीच्या शरणाला जातो, विघ्नेश्वराच्या शरणाला जातो, तेव्हा गणपती कल्कीच्या अवताराच्या मदतीला जो येतो तो कल्कीचा स्वरूपाप्रमाणे असल्यामुळे तो धूम्रकेतू अवतार हा सुद्धा मनुष्याकृती अवतार आहे असं येतो. असे हे म्हणजे परत सांगायचं थोडक्यात तर धूम्रकेतू अवतार कलियुगाचा, त्रेतायुगाचा मयुरेश्वर अवतार आणि सतयुगातला हा महोत्कट अवतार किंवा विनायक अवतार, हे 3 अवतार मनुष्याकृती आहेत. अशा प्रचलित ग्रंथामध्ये मनुष्याकृती अवतार येतात. तर जसे आता तू बोललास हे 3 चतुर्थ्या बोललास, भाद्रपद, माघ आणि ही कार्तिकेय. तर हे सोडून अजून कुठल्या याच्यामध्ये गणपतीचं काही अवतार कार्याबद्दल काही सांगशील? खूप आहेत. गणपतीच्या अशा अनेक अवतारांच्या अनेक तिथी आहेत, पण मुख्यत्वे चतुर्थी गणपतीची अत्यंत आवडीची तिथी असल्यामुळे गणपतीने चतुर्थी या तिथीलाच अनेक अवतार घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 5 मुख्य जयंती आहेत. त्याच्यामध्ये आपण आता बघितलं की पहिले म्हणजे माघ महिन्यातली चतुर्थी जी आहे तेव्हा विनायक अवतार काढला. दुसरी म्हणजे भाद्रपद चतुर्थी, ह्याच्यातले 2 अवतार जे आहेत त्याच्यातले मयुरेश अवतार हा त्रेतायुगातला आणि भाद्रपदातला गुणेश किंवा गजानन अवतार जो आहे तो. तिसरी कार्तिक शुक्ल चतुर्थी जी आहे तेव्हा उमांगमरज गणपती अवतार. चौथी ही ज्येष्ठ महिन्यातली शुक्ल पक्षातली चतुर्थी. ह्या दिवशी गणपतीने एक पाताळ लोकामध्ये धरलेला अवतार आहे, त्याचं नाव आहे शेषात्मज. म्हणजे जसं गौरीचा आत्मज म्हणून गिरजात्मज म्हणतो, गिरजेचा पुत्र, तसा शेषनागाचा पुत्र म्हणून हा शेषात्मज अवतार जो गणपतीने घेतला होता. तर ती एक अशा मिळून 5 चतुर्थ्या आहेत. माघ महिना चतुर्थी, भाद्रपद चतुर्थी, ज्येष्ठ चतुर्थी, कार्तिक चतुर्थी आणि एक वेगळा अवतार जयंतीचा म्हणजे पुष्टीपती चतुर्थी. हा अवतार हा पुष्टीपती गणपती हा अवतार जो आहे, हा अवतार गणपतीने वैशाख पौर्णिमेला, म्हणजे वैशाख मासातली जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला गणपतीने अवतार धरला होता. अशा म्हणून ह्या गणपतीच्या विशेष म्हणून एक जयंत्या आहेत, म्हणजे विशेष उत्सवाने सांगितलेल्या एक आपण जो गणपती उत्सव करतो अशा ह्या 5 उत्सव म्हणून ह्या 5 जयंत्या आहेत. मला एक सांग ना, आता जसे हे 5 जयंती झाले ह्याच्यामध्ये गणपती एकसारखंच होतं की वेगवेगळं वर्णन नाही? आहे? असं म्हटलं तर आत्ता बघितलं आपण की माघ महिन्यामध्ये गणपती 10 हाताचा आहे. मग भाद्रपदासाठी 2 स्वरूप सांगितले की 6 हाताचा आहे आणि एक 4 हाताचा. गणपती गजानन अवतार जो आहे तो लाल रंगाचा आहे, 4 हाताचा वर्णन आहे आणि तो उंदरावर बसतो. आता जो उंदीर जो आहे तो असुर आहे, त्यामुळे त्याचा रंग हा काळा आहे, त्याचे डोळे लाल आहेत. धूम्रवर्ण त्याचं वर्णन सुद्धा सांगितलं की त्याचा धुसर रंग आहे, त्याचे डोळे लाल आणि लाल रंगाचे डोळे आहेत आणि तो असुराप्रमाणे दिसतो. तो जो अवतार आहे तो. आणि उमांगमलज मी म्हटलं तसं त्याचं सुद्धा वाहन उंदीरच आहे आणि तो श्यामलाकृती, तो दिसायला काळ, म्हणजे तिथे गणपती काळसर आहे, निळसर आहे आणि उंदीर त्याचं वाहन आहे. अजून एक सांगायचं, ज्येष्ठ महिन्यातला जो चतुर्थीचा गणपती जो आहे हा शेषात्मज गणपती आहे. हा शेषात्मज गणपतीचं वर्णन बघताना गणपतीचं त्याचं मूषक वाहन मुख्यत्वे आहे आणि त्याच्या कथन स्वरूपाबद्दल सांगायला गेलं तर तिथे एक बाल स्वरूप म्हणून चतुर्थी स्वरूप 4 हाताचं वर्णन येतं आणि शेषाला वरदान देताना पुत्ररूपामध्ये येईन हे जे वर्णन सांगताना गणपतीचं 10 हाताचं स्वरूप येतं. असे हे 2 स्वरूप आहेत शेषात्मजसाठी. पण शक्यतो पुजताना आपल्याला चतुर्भुज गणपती जो आहे आपण पुजतो. आणि पुष्टीपतीचं वर्णन येताना सांगता येतं की पुष्टीपती, त्यामुळे ही तिकडे एक पुष्टी नावाची देवतेचं वर्णन येतं. ती पुष्टी कोण आहे तर ती लक्ष्मी आणि नारायणाची कन्या
आणि शंकर आणि पार्वतीचा पुत्र असा गणपती, ह्या दोघांचं लग्न होतं. तर त्याच्यामुळे ही एक पत्नी म्हणजे ह्या स्वरूपाचं वर्णन असायचं की तो उंदरावर बसलेला आहे, 4 हातात आणि त्याच्या वामांगावरती एक पत्नी, एक स्त्री बसलेली आहे, जी गणपतीला आलिंगन देऊन बसलेली आहे. असं ते पुष्टिपतीचं स्वरूप आहे. ते गणपतीसोबत एक शक्ती दिसते. 4 हाताचा गणपती, एक शक्ती आणि उंदरावर बसलेला असं त्याचं स्वरूप आहे. आणि हे सोडून अजून काही अवतार आहेत? अजून ह्याच्या सोडून गणपतीचे अनेक अवतार असे सांगायला गेले तर आपण चतुर्थीचं पकडलंच, हं. तसं मार्गशीर्ष महिन्यातली चतुर्थी जी येते त्या दिवशी कोकणामध्ये सुद्धा मी एक बघितलं होतं की कोकणामध्ये गणपती बसतो. त्यावेळेला एका कोणाच्या विशेष ठिकाणी गणपती बसतो. ते सुद्धा कशी आहे की ते एक गणपती बसतो, पण शास्त्रामध्ये मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी या दिवशी भूमी गणपती चं वर्णन येतं. ते भूमी गणपतीचं वर्णन कसं की तो 10 हाताचा गणपती आहे, 2 शक्ती त्याच्या बाजूला बसलेल्या आहेत, सिद्धी आणि बुद्धी, आणि तो उंदरावर बसलेला असा तो गणपती. तर या भूमी गणपतीचं वर्णन कसं, काय कथानक येते, तर तुळशीशी कथानक येतं की आपल्याला काय म्हटलं तर गणपतीला भाद्रपद महिन्यामध्ये तुळशी वाहतात, चतुर्थीच्या पूजेमध्ये तुळशी वाहतात. तर हिचं काय कथानक, काय बॅकस्टोरी आहे, तर वृंदा जी आहे, वृंदा नावाची एक कन्या होती जी विष्णूची परमभक्त होती. तिला विष्णू हा पती म्हणून पती पाहिजे यासाठी तिने संकल्प सोडलेला असतो. तेव्हा एकदा वनामध्ये विहार करताना वृंदेला गणपती दिसतो, पार्वती पुत्र गणपती, म्हणजे जो कोण उमांगमल गणपती जो आहे तो दिसतो तिला. आणि जसं म्हटलं पूर्वी सांगितलं की कृष्णाप्रमाणे दिसतो तो गणपती, म्हणजे तो कृष्ण रंगाचा गणपती आहे, काळा रंगाचा गणपती जो आहे. तर ती त्याला वाटतं की हा त्या त्या गणपतीच्या त्या रूपाकडे बघून ती मोहित होते वृंदा. आणि वृंदा ही गणपतीकडे जाते आणि वृंदा विचारते की माझ्याशी लग्न करा. तर गणपती म्हणतो की मी ब्रह्मचारी आहे, मला तुझ्यासारखी पत्नी मला अपेक्षित नाही आहे, तर मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे. तर याच्यामध्ये वृंदा म्हणते, तरी वृंदा अनेक प्रयास करते, भुलवण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला ती गणपतीशी छेड काढते किंवा एक त्याच्याशी वेगळा प्रकारे ती अप्रोच करते. ती गणपतीला आवडत नाही आणि गणपती तत्काळ क्षणात तिला श्राप देतो की ती काय म्हणते की तू माझ्याशी असुराप्रमाणे वागलीस, त्यामुळे तुझा हा विवाह एका असुराशी होईल. तू मला छेड करण्याचा प्रयत्न केला, छेड करण्याचा प्रयत्न करून मला माझे कपड्यांवरती हात घातलास, तेव्हा म्हणून तुझा हा जो तू एका झाडाप्रमाणे नग्न योगिनीला प्राप्त होशील. म्हणजे जसं झाडाला कपडे नसतात तसं एका वनस्पतीसारख्या नग्न योनी, म्हणजे ज्याला काही कपडे प्रावरण नाही, अशा योगिनीला तू प्राप्त होशील आणि असुराशी विवाह होशील. आणि तू ज्या विष्णूच्या ह्याच्या ज्या विष्णूच्या ज्या पातिव्रत्यासाठी तू हे सगळं केलेलं आहेस, ते पातिव्रत्यच तुझ्या वैधत्वाला कारणीभूत होशील आणि त्याचा तू भस्म होशील, असे त्यांनी गणपतींनी श्राप दिली. हे श्राप बघून तुळशी अत्यंत काय म्हणतात त्याला, भयभीत झाली आणि तेव्हा ती गणपतीला शरण गेली. तर तेव्हा गणपतीने तिला सांगितलं होतं की तू माझं तुझं हे फळ जे आहे ना, तुझा विष्णूच त्याच्यातनं बाहेर काढेल. तर ह्याच्यामध्ये असं करून गणपती निघून जातो. मग ती भयभीत झालेली जी वृंदा आहे ती वनात जाते. वनामध्ये तपश्चर्या करते गणपतीला. तर ज्याच्याकडनं श्राप मिळाला तोच त्याच्याकडे उत्शाप करण्याचं हे कार्यत्व असल्यामुळे तो गणपतीची तपस्या करते. तेव्हा अनेक वर्ष वृंदीने तपश्चर्या केल्यानंतर मुद्गल पुराणामध्ये येतं की अनेक वर्ष तपश्चर्या करून त्याच्यासमोर जो गणपती प्रकट होतो त्याला तंत्रामध्ये गणपतीला भूमिवीर गणपती हे सांगितलेलं आहे, हे नाव दिलेलं. तो गणपती कसा दिसतो, तो 10 हाताचा गणपती आहे, उंदरावर बसलेला आहे, सिद्धिबुद्धीने दोन्ही मांड्यांवरती सिद्धिबुद्धी बसले, त्याला आलिंगन देऊन बसलेले आहेत. असे भूमी गणपतीचं त्यांनी वर्णन सांगितलं. त्या भूमी गणपतीने त्याला वरदान देतो वृंदेला की जे जे नारायणच्या तू उपासना करणार आहेस, म्हणजे ज्या नारायणाला तू पती म्हणून प्राप्त होणार आहेस, ते तुझे कायमचे पती म्हणून भविष्यामध्ये तुला होतील. आणि तुला माझ्या पूजेमध्ये स्थान नाही असं मी तुला श्राप दिला होता, पण तुला माझ्या पूजेमध्ये तुला वर्षातनं एकदा स्थान मिळेल. ते म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या पूजेमध्ये पत्री पूजा करताना 21 पत्रींचं वर्णन आहे. त्या 21 पत्रीमध्ये 20 पत्री जेव्हा उपलब्ध असतील तेव्हाच तुला 21वी म्हणून तुझा स्पर्श मी मान्य करेन, असं गणपतीने वरदान दिलं की तुझा मी स्पर्श मान्य करेन. कारण की वृंदेने त्याला ब्रह्मचारी असणाऱ्या उमांगमधला वेगळ्या प्रकारे स्पर्श करायचा प्रयत्न केला असल्यामुळे
त्याला तो स्पर्श सहन झालेला नाही. त्यामुळे तुळशीचं वर्णन जेव्हा मुद्गल पुराणामध्ये येतं की गणपतीच्या अंगावरती तुळशी घालणे म्हणजे गणपतीच्या अंगावरती तुम्ही वज्राघात करणे, म्हणजे ते गणपतीच्या अंगावरती तुळशीचा स्पर्श हा टोचतो. 100 सुया टोचल्याप्रमाणे तो टोचत असतो. त्यामुळे गणपतीचं वर्ण तुळशी ही वाहू नये असं मुद्गल पुराणामध्ये मुद्गल ऋषी सांगतात. जर मुद्दामून वाहिली तर मुद्गल पुराणामध्ये येतं की त्याला श्राप पण अनेक मिळतात. तर मुद्दामून वाहिल्याने श्राप मिळतात. तर अनाहूतपणे वाहिलं हे वेगळं, मुद्दामून वाहिल्याचं श्राप मिळणार, असे त्याच्यामध्ये गोष्टी अनेक सांगितल्या. तर गणपतीचं तुळशी ही वाहू नये. पण ह्या 21 गणपतीने वरदान दिलं की 21 पत्रीमध्ये 20 पत्री जर उपलब्ध असतील तर मी तुझा स्पर्श मान्य करणार. म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की आपण सरसकट गणपतीला तुळशी वाहतो, तर स्पर्श मान्य केला. याच्यामध्ये काय सांगितलंय की गणपतीच्या पायाशी तिला स्पर्शावं आणि लगेच तिला निर्माल्य करून ठेवावं, असं नाही, त्याचं ते वर्णन. ठेवू पण नाही. हा. असं ठेवूनच ठेवू नये असं वर्णन नाही आहे. स्पर्शून तिला निर्माल्य करावं असं त्याचं वर्णन येतं. म्हणजे जर एवढा जर श्राप आहे तर म्हणून ते एक स्पर्शावी आणि निर्माल्य करावी ही त्याच्यामधली एक भावना आहे. तर कायमची अशी ठेवू नये असं त्याच्यामध्ये येतं. तर हा जो उत्शाप आहे हा भूमी गणपतीकडनं वृंदेला मिळाला आणि मग वृंदेचं पुढे लग्न होतं. मग वृंदाला गणपती सांगतो की त्याच वर्तात की इथून जा वनामध्ये आणि जो पहिला पुरुष दिसेल त्याच्याशी तुझं लग्न होणार. तेव्हा ती जाते, तेव्हा पहिला पुरुष तिला जलंधर दिसतो. जलंधरशी तिचं लग्न होतं आणि पुढे मग तुळशी विवाहाचं जे महात्म्य कथानक आहे ते होतं. अजून एक येतं की दसरा. दसऱ्याच्या दिवशी आपण जे शमीचं पूजन करतो, तर विदर्भामध्ये गणपतीचं स्थान आहे शमी गणपती. तर त्याची जी जयंती तिथी आहे ती तिथी त्या दसऱ्याच्या दिवशी सांगितलेली आहे की शमीच्या वृक्षाच्या मुळापासून गणपती प्रकट होतो. तर ह्याची एक कथा, वेगळीच कथा जी येते गणेश भागवतामध्ये येते आणि गणेश पुराणामध्ये सुद्धा येते आणि मुद्गल पुराणामध्ये पण येते. पण ही मूळतः कथा वेगळ्या ग्रंथांमध्ये येते. त्याच्यामध्ये काय येतं की ब्रह्मदेव जो असतो तो आपल्या सृष्टीवरती मोहित होतो. तर ती सृष्टी जी आहे ती एका हरणीच्या रूपामध्ये पळते. तर ब्रह्मदेव होतो तो हरण रूपामध्ये त्याच्या मागे पळतो. तर त्या हरणाच्या रूपामध्ये पळत असताना कामलोलू ब्रह्मदेवाचं जे शक्ती आहे ती 3 ठिकाणी पडते. तर 3 ठिकाणी पडल्यानं तर ब्रह्मदेवाच्या शक्तीपासून 3 पुत्र होतात. त्याला शुक्राचार्य अडॉप्ट करतात आणि शुक्राचार्य त्या तिघांना नाव ठेवतात. एकाचं नाव असतं संकष्ट, एकाचं नाव असतं महापाप आणि एकाचं नाव असतं शत्रू. या तिघांच्या वधार्थ गणपतीचं एक अवतार होतो, तो म्हणजे शमी गणपतीचा अवतार. ह्या शमी गणपतीच्या अवतारामध्ये काय होतं की पार्वती आणि शंकर एकदा द्यूत खेळत असतात. त्या पार्वती शंकरच्या द्यूतामध्ये दोघांचं होतं भांडण आणि शंकर पार्वतीला श्राप देतो की तू एका कंटकी वृक्षाप्रमाणे प्रगट होशील. पार्वती त्याला श्राप देते की मी जर कंटकी झाड झाले तर तुम्ही त्या झाडातलं जे तत्व अग्नितत्व असेल ते ते तुम्ही व्हाल. तर असं ते श्राप देतो. तर ह्या तिघांचं जेव्हा असुरांचं जेव्हा हे उच्छाद वाढतो तेव्हा सगळे देव शंकर पार्वतीच्याकडे जातात. शंकर पार्वती त्यांना घेऊन मुद्गल ऋषीकडे येतात आणि मुद्गल ऋषी त्यांना पूर्वीचा जो श्राप तुम्ही कळला तो आठवायला सांगतात आणि मग तसं तुम्ही एनॅक्ट करा. तर मग पार्वती शमीचं झाड होते आणि शमीच्या झाडामध्ये अग्नितत्व जास्त प्रबलने असतं. शमीपासून म्हणजे यज्ञामध्ये जी अग्नी प्रज्वलित करायला जी आपण अरणी मथणी वापरतो त्याच्यामध्ये शमीच्या झाडालाच घासून अग्नी प्रज्वलित केला जातो. तर तो जो अग्नी आहे शमीच्या झाडातला तो शंकर होतो आणि शमीचं झाड हे पार्वती होते. तर त्या दोघांच्या मुळाशी सगळे देव तपश्चर्या करतात आणि त्या मुळातनं एक गणपती प्रगट होतो. तो 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 गणपती 10 हाताचा असतो आणि त्याचं वाहन सिंह सांगितलं. सिंहवाहन असा गणपती प्रगट होतो. म्हणजे तो त्या काय म्हणतात शत्रू, महापाप आणि संकष्ट ह्या तिघांना तो गणपती नाश करतो. अशा त्या तिघांच्या नाशार्थ जन्मलेला गणपती हा दसरा म्हणजे आपण विजयादशमी जी म्हणतो, अश्विन महिन्यातली शुक्ल पक्षाची दशमी ह्या दिवशी झालेला तो अवतार आहे. त्या दिवशी शमी वृक्षाच्या मुळाशी त्याची पूजन करतात. असे गणपतीचे चतुर्थी व्यतिरिक्त आणि वेगवेगळ्या रूपाचे अवतार आहेत. आता जसं तू मध्ये बायकोचे बोललेला म्हणजे तू सिद्धिबुद्धी बोललेला पण मध्ये पुष्टी पण आलेली. तर सगळ्या अवतारांमध्ये वेगवेगळे बायको आहे की फक्त सिद्धिबुद्धी ह्याच आहे? सिद्धिबुद्धी सुद्धा आहेत आणि वेगवेगळ्या शक्ती पण आहेत. प्रसंगानुरूप वेगवेगळ्या शक्ती आहेत. जसं मी आता पुष्टी म्हटलं तर भाद्रपद चतुर्थी म्हटलं तर मुद्गल पुराणामध्ये चौथ्या खंडामध्ये
चतुर्थीचं वर्णन येतं, की सगळ्या ज्या वर्षभरात चतुर्थी आहे त्याच्या कथानकामध्ये वर्णन येतं. तर त्याच्यामध्ये एक येतं, की सगळे देव, आता सगळे देव मिळून आणि त्यांचे ते ऋषी उपासक आहेत, त्यांनी एकदा म्हटलं, की एक यज्ञ करायचं ठरवलं. पण पहिली पूजा ही गणपतीची का करावी? असा एक डाऊट काढला, की गणपतीच कशाला, गजमुखधारी मूर्ती कशाला पाहिजे? गणपती सगळ्यामध्येच आहे, तर आम्ही आमच्या इष्टाचीच पूजा करतो. आम्ही गणपतीच्या गजमुखधारीची रूपाची म्हणजे गजमुखधारी ह्या देवाची पूजा काय करायची? असं म्हणून जेव्हा गणपतीचं ते त्या यज्ञामध्ये गणपतीचं पूजन त्यांनी थांबवलं किंवा केलंच नाही. त्यावेळेला आकाशामध्ये मोठी गर्जना झाली आणि आकाशवाणी होऊन ते गणपतीचं एक स्वरूप प्रगटलं. एक भयंकर गणपतीचं एक उग्र रूप म्हणतात त्याला, किंवा एक वेगळं असं बालरूपच होतं ते, पण ते दिसायला अत्यंत तेजस्वी असल्यामुळे त्याचं तेज कोणाला सहन होत नव्हतं, असं ते रूप प्रगटलं. मग ते बालरूप प्रगटलं तो जो गणपती आहे, त्या गणपतीला शांत करण्यासाठी अनेकांनी आपापल्या अनेक शक्ती गणपतीला दिल्या. त्याच्यामध्ये जे 5 मुख्य देव आहेत, म्हणजे शंकर, सूर्य, देवी, ब्रह्मदेव आणि विष्णू, ह्या 5ही जणांनी आपली शक्ती कन्या रूपामध्ये त्या गणपतीला प्रदान केली असं वर्णन येतं. तर त्याच्यामध्ये काय होतं, की विष्णू आणि लक्ष्मी ह्या दोघांची कन्या म्हणून पुष्टी, ब्रह्मदेव आणि सरस्वती ह्या दोघांची कन्या म्हणून एक सरस्वती किंवा एक नील सरस्वती म्हणतात, किंवा सरस्वती या नावाने तिचं वर्णन आहे, सरस्वती. सूर्य आणि प्रभा यांची कन्या म्हणून संजीवनी, शंकर आणि पार्वती यांची कन्या म्हणून योगिनी, देवीमध्ये देवी आणि म्हणजे भुवनेश्वर आणि भुवनेश्वर, भुवनेश्वरी ही जी देवी आहे शक्ती, आणि तिचा पती हा भुवनेश्वर, या दोघांपासून मोहिनी, ही मोहिनी जी कन्या आहे ती दिली. या 5 देवांनी आपापली कन्या त्या गणपतीला विवाहित करून, पाणीग्रहण करून, पूर्ण विवाह करून त्या गणपतीला दिल्या. आणि मग असा तो गणपती जो आहे तो पंचकन्यापती असा गणपतीचं स्वरूप आहे. तर अशा ह्या 5 कन्यामध्ये कोणतं, पुष्टी, संजीवनी, योगिनी, सरस्वती आणि शक्ती. पुष्टी, संजीवनी, मोहिनी, सरस्वती आणि योगिनी, ह्या 5 कन्या. ह्या पंचकन्या म्हणजे या 5 शक्ती गणपतीच्या झाल्या. आता विनायक अवतारामध्ये आपण बघितलं, की गणपतीने अष्टसिद्धींचा झाला, त्या 8 सिद्धी, अशा अनेक शक्ती आहेत. सिद्धिबुद्धी या मूळ शक्ती आहेत आणि त्यांच्यापासून त्यांचीच ही वेगवेगळे अवतार किंवा रूपं म्हणून ह्या वेगवेगळ्या शक्त्यांचं स्वरूप आहे. तर काही ठिकाणी 8 येतं, काही ठिकाणी 10 येतात, काही ठिकाणी या 5 आहेत, अशा वेगवेगळ्या शक्ती आहेत. तर मग वल्लभेश आणि शारदेश हे कोण? वल्लभेश आणि शारदेश म्हणजे सिद्धी आणि बुद्धी ह्या तांत्रिक स्वरूपामध्ये आल्या. वल्लभेश आणि शारदेश जे आहेत हे गणपतीचे तांत्रिक स्वरूप आहेत. त्याच्यामध्ये वल्लभेश हा जो गणपती आहे हा 10 हाताचा गणपती आहे. ह्याच्या वामांगावरती एक सिद्धी लक्ष्मी नावाने एक शक्ती विराजित असते. ही सिद्धीचंच एक मूळ स्वरूप आहे, की ती सिद्धी जी आहे ही त्याची कार्यशक्ती आहे, क्रियाशक्ती आहे. आणि बुद्धी जी आहे ती ज्ञानशक्ती आहे. तर ज्ञानशक्तीच्या जेव्हा गणपती हा परब्रह्म आहे, गणपती हा परमेश्वर आहे, तर परब्रह्म जेव्हा तिच्या ज्ञानशक्तीशी संलग्न होतं, तेव्हा गणपती हा तिच्या ज्ञानशक्ती म्हणजे बुद्धीशी संलग्न असल्यामुळे तेव्हा तो शारदेश किंवा तिची बुद्धी आहे ती शारदा होते आणि गणपती हा शारदेश रूपाने अवतार धरतो. आणि जेव्हा गणपती आपल्या क्रियाशक्तीशी जेव्हा संलग्न होतो, जेव्हा त्याला क्रिया करायची असते, खेळायचं असतं किंवा क्रियामान करायचं असतं, तेव्हा तो गणपती हा सिद्धीशी संलग्न होतो. तेव्हा ती सिद्धी लक्ष्मी ह्या नावाने शक्ती असते आणि तेव्हा तो वल्लभेश म्हणजे तिचं नाव ही अत्यंत प्रिय, म्हणजे जेव्हा संस्कृतमध्ये लाडाने किंवा प्रेमाच्या व्यक्तीला वल्लभ म्हणतात, तर तेव्हा ती अत्यंत प्रिय असल्यामुळे तिचं नाव वल्लभा आणि तिचा हा पती म्हणून हा वल्लभेश, असं हे तिचं नामाभिधान होतं. तर वल्लभेशाचं स्वरूप कसं, की 10 हाताचं म्हटलं, त्याच्या 10ही हातामध्ये 10 वेगवेगळे आयुध आहेत. तो गणपती सिंहावर बसतो. आणि शारदेश जो गणपती जो बुद्धीचा पती आहे, त्याच्या हातामध्ये 10 वेगवेगळे आयुध आहेत आणि तो मयुरावर बसतो, असं त्याचं वर्णन आहे. असे वेगवेगळ्या मूर्ती हे होतात. आणि या दोघांचा रंग कसा? गणपती म्हटल्याप्रमाणे मूळ रंग, आता हा जो तुम्ही प्रश्न विचारला, हा प्रश्न अनेकांनी पहिल्या पुराणामध्ये अनेक वेळा विचारण्यात येते, गणपतीचा रंग लालच का, म्हणजे गणपती कुठल्या रंगाचा आहे. तर याच्यामध्ये मुद्गल पुराणामध्ये 8व्या खंडामध्ये एक सुंदर कथा येते, की सृष्ट्यारंभी पांढरा, काळा, निळा, लाल आणि पिवळा हे रंग प्रगटतात. हे रंग त्यांचं महत्त्व व्हावं
म्हणून हे रंग गणपतीचे, निर्गुण गणपतीची प्रार्थना करतात, तपश्चर्या करतात. तेव्हा जो निर्गुण गणपतीला काही आकार उकार नाही, काही रंग नाही, काही नाही, असा गणपती या 5 रंगांसाठी त्यांच्या रंगामध्ये प्रकट करतो. तर याच्यामध्ये लाल रंग जो आहे ना, त्याच्यासमोर गणपती हा लाल रंगामध्ये प्रकट होतो. निळ्या रंगासमोर गणपती निळ्या रंगामध्ये प्रकट होतो. पिवळ्या रंगासमोर गणपती पिवळ्या रंगामध्ये प्रकट होतो. काळ्यासमोर काळ्या रंगामध्ये आणि पांढऱ्यासमोर पांढऱ्या रंगामध्ये प्रकट होतो. तर ह्याच्यामध्ये हा गणपती त्यांना त्यांना त्यांची वरदानं देतात, की तुम्ही लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे, निळा रंग हा ज्ञानाचं प्रतीक आहे, पांढरा रंग पवित्रचं प्रतीक आहे. असे ते प्रत्येक रंगाला आपापलं नामाभिधान, आपापलं कार्य देऊन गणपती त्यांना संतुष्ट करतो. पण ह्याच्यामध्ये जो लाल रंग असतो ना, तो लाल रंगाला ते एवढंसं पुरे, त्याला अजून वाटतं की मला गणपतीसोबत अजून माझा म्हणजे एवढ्या वेळाचे तर समाधान होत नाही. तर म्हणलं की मला अजून गणपतीजवळ जायचं आहे, अजून मला गणपतीशी माझा संबंध अजून दृढ करायचा आहे. यासाठी लाल रंग परत तपश्चर्या करतो. तर त्या तपश्चर्यामध्ये गणपतीसमोर त्या लाल रंगाने अनेक सेकंड तपश्चर्यामध्ये गणपतीसमोर जेव्हा गणपती प्रकट होतो, तेव्हा गणपती त्या लाल रंगाला वरदान देतो की तू माझा अत्यंत म्हणजे तुझा आणि माझा संबंध अतूट राहणार. तू माझ्याशी संबंध असल्यामुळे मी याच्यापुढे जे काय अवतार घेईन त्यामध्ये प्रामुख्याने माझा रंग हा लाल राहील. मला लाल रंगाच्या गोष्टी, लाल रंगाचा गंध, माझ्या पूजेमध्ये लाल रंगाची फुलं, लाल रंगाचा गंध, लाल रंगाचे कपडे, हे म्हणजे लाल रंग जे 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 माझ्याशी संलग्न जे माझ्याशी जे जे काय संलग्न असेल त्याचाच रंग हा लाल रंग मुख्य असेल. असं गणपतीने त्या लाल रंगाला वरदान देऊन गणपती त्याला आपल्याशी एकदम एकरूप करून ठेवतो, की लाल म्हणजे गणपती. इतकं त्याला असल्यामुळे त्या स्वरूपाला सुद्धा महारक्त गणपती किंवा रक्त गणपती असंही सुद्धा म्हणतात. रक्त म्हणजे लाल. तर याच्यामध्ये अजून फिलॉसॉफिकल बघायला गेलं तर वल्लभेश, जो मी पूर्वी वल्लभेश, या वल्लभेशाचं वेदांमध्ये उपनिषद नावाने एक प्रकरण येतं, की वल्लभेश उपनिषद. याच्यामध्ये काश्यप ऋषींनी मरीची ऋषी या दोघांचा संवाद होतो. त्याच्यामध्ये विचारपूस अशी होते, की विचारतात की गणपतीचा रंग लाल का आहे, असं त्यामध्ये प्रश्नच येतो, की लाल रंग हा गणपतीचा संबंध काय. त्याच्यामध्ये उत्तर असं येतं की लाल रंग हा सर्व रंगांमध्ये आद्य रंग, पहिला रंग म्हणून लाल रंग धरला जातो. कुठल्याही गोष्टीमध्ये पहिला हा रंग जर पकडला गेला तर लाल रंग म्हणजे कसा, तर जेव्हा जीव जन्माला येतो तेव्हा तो सुद्धा पहिला जो कण असतो तो लाल रंगाचा असतो. सूर्याची पहिली किरण लाल रंगाची असते. या सगळ्याप्रमाणे तो लाल रंग हा सर्व रंगांमध्ये आद्य रंग, प्रथम रंग म्हणून लाल रंग आहे. तर जे काही जिथे जिथे कुठे पहिलं काही आहे त्या सगळ्याचा संबंध गणपतीशी संबंध आहे. त्यामुळे लाल रंगाचा रंग हा संबंध गणपतीशी येतो. पण मग लाल रंग जसं तू रक्तवर्ण बोलला, मग वर्ण आणि सिंदूर वर्ण ह्या दोन ह्याच्यामध्ये फरक काय? हां, यासाठी आपल्याला परत गणेश पुराणाकडे जायला लागेल. गणेश पुराणामध्ये भाद्रपद चतुर्थीची जी कथा सांगितली त्याच्यामध्ये मी जो द्वापरयुगी अवतार सांगितला त्याच्यामध्ये सिंदुरासुराचं कथानक येतं. तर सिंदुरासुराला मारताना सिंदुरासुराला काय वरदान होतं, की त्याच्या कवचामध्ये जो येईल, मिठीमध्ये जो येईल तो नष्ट होईल. तर त्या कथानकामध्ये असं येतं, की गणपती पराशर आश्रमामध्ये गणपती असतो तेव्हा सगळे देव त्याला सांगतात, की या असुराला आपल्याला मारायचं. तर गणपती तेव्हा त्या सिंदुरासुराकडे जातो. तर सिंदुरासुर तेव्हा त्याला हसतो, की हा बाल काय करणार मला, आणि त्याला तरी त्या दोघांचा मध्ये संवाद होतो आणि ते सिंदुरासुर त्याला मिठी मारायला जातो. जेव्हा मिठी मारायला जातो तेव्हा गणपती आपला आकार वाढवतो. मग जसजसं तो सिंदुरासुर पण त्याच्या बदली आकार वाढवतो. मग म्हणजे सिंदुरासुराची कवच पूर्ण होण्याच्या ह्याच्यात जाईल तेव्हा गणपती आपला आकार वाढवून ठेवतो. असा आकार वाढत 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 गणपती इतका मोठा होतो की गणपती स्वतः त्या सिंदुरासुराला मग मिठी मारतो आणि त्या मिठीमध्ये सिंदुरासुराला पूर्ण त्याला पिळून टाकतो आणि मग त्याच्या रक्ताच्या चिरकांड्या निघतात. सिंदुरासुराच्या अंगातनं रक्ताच्या चिरकांड्या निघत असतात, त्या गणपतीच्या अंगावर पडत असतात आणि त्याचा जो रंग असतो तो हा सेंदुराप्रमाणे सेंदरी किंवा ऑरेंजिश ह्या रंगाप्रमाणे असतो. त्याचं रक्तसुद्धा ऑरेंजिश रंगाचं असतं. त्यावेळेला सिंदुरासुरला कळतं की आपण आपला हा काळ आलेला आहे. तेव्हा सिंदुरासूर हा त्या मिठीमध्येच असताना गणपतीला शरण जातो. गणपतीला म्हणतो की मला शरण घ्या, मी चुकलो, मला माफ करा. तर माझा तुमच्याशी संबंध कायमशी जोडावा, म्हणजे मी मुक्त होईन. यासाठी माझे जे काय पाप आहे ते सगळ्याचं शालन माझा तुमच्याशी संबंध कायमचा राहावा, हे मला वरदान गणपतीकडे मागतो. तेव्हा गणपती म्हणतो की माझ्या पूजेमध्ये मला जो सिंधू, तुझा हे रक्त जे माझ्या अंगावर सांडलेलं आहे,
ते गणपती स्वतःच्या अंगावरती एज अ मालिश म्हणून वापरतो. म्हणजे तो स्वतःला पूर्ण त्याचं माखून घेतो गणपतीने आणि म्हणतो की हे जे सिंदूर जे आहे हे मला जो लावेल ते मला अत्यंत त्याच्याने मी सगळ्या कामना पूर्ण करेल. माझ्या पूजेमध्ये गणपती माझ्या उपासकांनी त्यांच्या कपाळावरती नेहमी सिंदूर धारण करावा. माझ्या पूजेमध्ये मला सिंदूर अत्यंत प्रिय होईल आणि माझ्या पूजेमध्ये सिंदुराचा गंध मला लावावा, असं त्यांनी गणपतीने त्याला वरदान दिलं. त्याच्यामध्ये गणपती असं वरदान की यो मां भजती मूढात्मा सिंदुरोद्धूलनं विना नाहम ददामी सिद्धींच कुर्यात विघ्नंच पीडनं. वरदान देताना म्हणतो की यो मां भजती मूढात्मा, म्हणजे जो मूढात्मा म्हणजे जो मूर्ख, असा व्यक्ती जो मूर्ख असेल, जो माझ्या पूजेमध्ये सिंदूर न लावता माझी पूजा करेल. म्हणजे माझा जो उपासक स्वतःला म्हणत असेल तर तो माझा उपासक जर माझ्या उपासना करताना सिंदूर न लावेल आणि माझी उपासना करेल तर त्याच्या उपासनेमध्ये अनेक विघ्नच येतील, त्याला कधीही त्या उपासनेची सिद्धी मिळणार नाही. असं सिंदुरासुराला उद्देशून, सिंदुरासुराचं मनशांतीसाठी गणपती असं उद्धार करून त्याला शांत करून तो तिचा मृत्यू, त्याला गणपतीला मृत्यू प्राप्त करून देतो. असं ते वर्णन पण मग शेंदूर लावण्याची विधी काय आणि कुठे कुठे शेंदूर लावायला? गणपतीच्या उपासनेमध्ये मुद्गल पुराणामध्ये सिंदूर धारणाची म्हणजे हे सिंदूर दोन्ही ठिकाणी, म्हणजे स्वतःला लावण्यासाठी पण आहे आणि गणपतीला लावताना. गणपतीला लावताना गणपतीने ते पूर्ण सिंदूर स्वतःच्या अंगाला माखून लावलं. म्हणजे जेव्हा गणपतीने त्या असुराला मारलं तेव्हा त्याचं रक्त घेतलं आणि ते रक्त गणपतीने स्वतःच्या अंगाला लावून घेतलं. त्यामुळे गणपतीच्या सर्वांगाला शेंदूर लावावं असा एक येतो. दुसरं म्हणजे स्वतःच्या पूर्ण अंगाला शेंदूर लावू शकत नाही. तर गणपतीला मुद्गल ऋषींनी अशा ठिकाणी ऋषींनी सांगितलं की 12 ठिकाणी गणपती स्वतःच्या अंगाला शेंदूर लावावं. त्यातलं प्रधान म्हणजे काय की 12 ठिकाणी होत नसेल तर किमान आपल्या भ्रूमध्याच्या मध्ये जिथे आपण गंध लावतो, जसं खंडोबाचे उपासक भंडारा लावतात, शिवाचे उपासक भस्म लावतात, देवीचे उपासक कुंकू लावतात, तसं गणपतीचा हा मुख्य गंध म्हणजे शेंदूर. शेंदूर लावावं आणि त्यावरती रक्तचंदन, असं लाल रंगाला वरदान दिलं की तुझ्या संबंधी असलं सगळं मला प्रिय होईल, तर रक्तचंदन जे आहे ते, असं हे दोन मिळून गणपतीचे उपासक जे आहेत तिने आपल्या कपाळी शेंदूर आणि रक्तचंदन असं लावावं. आणि शेंदूर हे पावडर असल्यामुळे, भस्माकृती असल्यामुळे आणि थोडं द्रवीभूत असल्यामुळे ते नेहमी आडवं लावावं आणि त्याच्यावरती एक रक्तचंदन लावा, असं दोन्ही हे गणपतीचे गंध येतात. आता 12 ठिकाणचा उल्लेख आलेलाच आहे. तर 12 ठिकाणी गणपतीच्या पुराणामध्ये मुद्गल पुराणामध्ये येतं की एक म्हणजे ब्रह्मरंध्री, एक कपाळावरती, एक दोन्ही कानांना, एक गळ्याशी, एक छातीला, दोन्ही खांदे, पोट नाभीजवळ आणि दोन्ही कुश्या, आपण जे बोलतो मफिन्स जे म्हणतात, लव्ह हँडल्स तिकडे, आणि पाठीच्या मणक्यापाशी, असे हे 12 ठिकाण होतात. असे 12 ठिकाणी शेंदूर लावावं. जमत नसेल तर किमान भ्रूमध्यावरती लावावं असं वर्णन आहे.